तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती द रिअल इंटरॅक्शन शो. सो फ्रेंड्स, माझं नाव अंकिता. जसं थोडंसं मी क्लाइंट सरांसाठी जरूर बोलेल. शब्दातून तर प्रत्येकाला व्यक्त होतं, पण इंद्रधनुच्या लेखणीतून जो कलाकार स्वतःची कला सादर करतो, तो असा एक आपला सोलापूरचा कलाकार जो इंटरनॅशनल लेवलवरती ऑलरेडी गाजलेला आहे. महाराष्ट्रापर्यंतच नाही गाजला तो, वन अँड ओनली इंटरनॅशनल लेवल आर्टिस्ट मिस्टर सचिन खरात. सो सचिन सर, फर्स्ट ऑफ ऑल तुमचं या शो वरती वेलकम आहे. थँक्यू. मला बोलायला संधी दिली आणि माझ्या स्टुडिओला आल्याबद्दल मला तुमचा आभारी आहे. सो प्लेजर सर. सर मग काही क्वेश्चन्स आहेत तुमच्यासाठी आम्ही प्रिपेअर केलेले, चालू करू दे. येस सर, तुम्ही फर्स्ट टाइम ज्यावेळेस पेंटिंग ड्रॉइंग चालू केला होता, आम्हाला असं कळाले आहे की तुमचे मोटिवेटर तुमचे आई साहेब होते. काही गोड आठवणी शेअर कराल का? नक्कीच. मला असं वाटतं की मी घडण्यामागं माझ्या 100% आईचाच हात आहे. आणि तू जे ऐकलेस ते बरोबर आहे की प्रत्येक एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. तशी माझी आई माझ्या पाठीमागं सदैव माझ्या पाठीशी होती. आणि जे काही मी आहे ते मी खरंच सांगेन की मी माझ्या आईमुळे आहे. सो सर, माझा नेक्स्ट क्वेश्चन असा असेल, फील्ड रिलेटेड आहे. तुम्ही आता ऑलरेडी ॲज अ करिअर म्हणून तुम्ही पेंटिंग्स करताय. तुम्हाला असं कधी फील झालंय का की बाबा मी पेंटिंग मध्ये तर माझं करिअर चूज केलं, ॲज अ करिअर म्हणून या फील्डला मी चूज केलं, पण अशी फील्ड आहे मला ती करायची होती, पण तुम्ही त्याला प्रायोरिटी देऊ शकत नव्हता ह्या कलेमुळे. तर आता इफ जर तुम्हाला टाइम भेटलाच तर तुम्ही अशी कोणती गोष्ट कराल ज्याची तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी द्यावी असं तुम्हाला वाटतं? ऍक्च्युअली माझं स्टोरी थोडंसं वेगळं आहे. त्याच्यावर तुझ्या प्रश्नाचं उत्तर फार मोठं आहे. आय डोंट नो. चित्रकार वगैरे प्रकार मला काही माहितीच नव्हतं. म्हणजे मी असा एक चुकून झालेला कलाकार आहे. ऍक्च्युअल मध्ये हे जे कॅरेक्टर तुझ्या इथं आहे ते असं नव्हतंच कधी. मला कळलंच नाही की मी चित्रकार कधी झालो. मी ऍक्च्युअल मध्ये मी ज्या वेळेस माझं लाईफ ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस मला या अशा गोष्टी कुठल्याच माहीत नव्हत्या. आणि मी ज्यावेळेस लहान किंवा ज्या वयात ज्यावेळेस मुलं असतात त्यावेळेस मी फार ॲरोगंट आणि फार वेगळं कॅरेक्टर होतो. मी लिटरली 8वी मध्ये एकदा फेल होतो. आणि त्याच्यानंतर 10वी मी 5 वेळा नापास झालो. म्हणजे इंग्लिशचा पेपर मी 5 वेळा दिला, तर मी त्याच्यानंतरही पास होऊ शकलो नाही. तर त्या काळामध्ये आर्टिस्ट आणि चित्रकार किंवा फील्ड म्हणा या गोष्टीची काही माहितीच नव्हती ना आपल्याला. म्हणजे आपल्याला माहितच नाही की हे करिअर काय असतं. कारण आज मुलांना जर का तुम्ही 10वी पास झाला तर विचारू शकता की बाबा तुला काय व्हायचं. आता तुम्ही एका शाळेमध्ये जाऊन जर का विचारलं की बाबा तुला काय व्हायचं, तर प्रत्येकाला असं वाटत असते की इंजिनियर, डॉक्टर, वकील, जज व्हायचं, IAS व्हायचं, IPS व्हायचंय, काहीतरी वेगळं व्हायचंय आणि मोठ्या पद्धतीचं मोठ्या पदाचं काहीतरी पाहिजे असतं. कोणी पॉलिटिशियन मध्ये असतं. पण एखादाही विद्यार्थी तुला असं मिळणार नाही की मला आर्टिस्ट बनायचं. आर्टिस्ट बनायचं म्हणजे पिकासो बनायचं आहे किंवा लिओनार्डो बनायचं आहे किंवा हुसेन साहेब बनायचे किंवा मग राजा रवी वर्मा बनायचं आहे. आणि हे नाव सुद्धा कोणाला माहित नाही. सो आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असा आहे की आर्ट बद्दल अवेअरनेस फार कमी आहे. खूप आर्ट आहे पण ते इथल्या लोकांना गांभीर्य नाहीये. तर मलाही तसंच होतं. आणि मग माझी आईचं लहानपणी लग्न झालं 14-15 वर्षी. तर तिला काही करता आलं नाही. तिचं चित्र खूप छान होतं, तिला ड्रॉइंग खूप चांगलं येत होतं. तिला काहीतरी ATD नावाचा कोर्स करायचा होता, आर्ट टीचर डिप्लोमा. ते तिला काही झालं नाही. मग ते तिचे जे स्वप्न होते तिने ते माझ्यात बघितलं. पण आय डोंट नो, मला माहित नव्हतं की हे काय असते काय नाही. मी एकदम ॲरोगंट आणि एकदम बाद झालेलं कॅरेक्टर होतो. आणि मी 8वी एकदा नापास मिळाला. नापास लोक कसे असतात तुला माहिती आहे ना. आता पण बघतो एक वेगळी कॅटेगरी असते. मग जरा महाग पडली की ते मित्र चिडवणार. मग गल्लीमध्ये एकदम वेगळा आहे नापास झालाय. आई बाबाचं आई वडिलांना पण ते मान खाली जाते ना की त्यांचा मुलगा नापास झाला. आणि ते टोचून विचारलं काय करतात तुमचा मुलगा, काय करतो तुमचा मुलगा. बहुतेक आमच्या मुलाला ना 80% पडले, सचिनला किती पडले. असा जो ट्यून यायचा ना तो आईला ते सहन व्हायचा नाही. मग ते कितीतरी तिने ते केलं. त्याच्यानंतर 10वी मध्ये पण मी 5 वेळा नापास झालो. म्हणजे एक पेपर मी 5 वेळा दिला. मग त्यावेळेस कसं वाटलं असेल माझ्या आई वडिलांना. सो इतकं भयानक बॉदरिंग मध्ये गेलोय मी, म्हणजे वेगळ्या सिच्युएशन मध्ये गेलो की आय डोंट नो. मला माहित नव्हतं की माझ्या आईला असं जरा जात विचारायचे, अहो निघाले की 10वी सचिनची, मग आमच्या मुलाचं ग्रॅज्युएशन झालं, काय करतो तो, मग काय करायचं काय. म्हणजे त्या आईने म्हणजे इतकं सहन केलं. मला असं वाटतं की यार मी किती मोठी चूक केली. आणि चूक नाही ऍक्च्युली, माझं जे इनबॉर्न मध्ये माझ्याकडे जेवढे येतात तेवढेच माझी काय बुद्धी अशी मशीन सारखी नव्हती ना मला जे. पण ह्या काळामध्ये काय झालं की बाबा मी फार वेगळ्या नादाला लागलो. म्हणजे दारू पिणे, सिगरेट पिणे,
किंवा मग जी गांजा असेल, चरस असेल, जुगार खेळणे, पत्ते खेळणे, पैसे जिंकणे, मटका खेळणे, कॅरम खेळणे, क्लबमध्ये जाऊन बसणे, म्हणजे चुकीचे कामं, म्हणजे ही चुकीची कामं होती. पण ती का? कारण 10वी फेल झाल्यानंतर मला असं वाटते की वेगळं कॅरेक्टर तयार होतं आणि त्याच्या आजूबाजूच्या सभोवती तेच कॅरेक्टर असते, म्हणजे नापास झालेले कॅरेक्टर असतात. कारण 10वी नापास असलेल्या मुलाबद्दल जर का 11वीतला फ्रेश मुलगा फिरत नसतो, तो फ्रेश बरोबरच फिरतो. आणि मग मला असं व्हायचं की मी एकटा पडायचो, मग मला माझे मित्र तसलेच भेटणार एकदम भारी, एकदम नापास झालेले. हा, मग आणि आमची मैत्री झाली, मग आम्ही काय करायचो, चोऱ्या कर, मग भांडणं कर, कुठेतरी मग अशा गोष्टी करायच्या. मग भरपूर चोऱ्या केल्या, मारामारी केली, भरपूर किलिंग गोष्टी केल्या की ते योग्य नव्हतं माझ्यासाठी. आणि पार्ट टाइम नंतर मी गाड्या भरायचो, ट्रॅव्हलच्या गाड्या वगैरे भरायचो, म्हणजे 5 रुपये एक सीट, म्हणजे पुणे वगैरे असं ना, पुणे मुंबई ट्रॅव्हलच्या गाड्या भरतात, ती येतात, तुम्हाला पुढे जायचंय, पुणे जायचं का, चला आहे 4 तासात जातो आपण, 4 तासात जातो, तुम्हाला काही टेन्शन नाही. मग ही अशा ज्या गोष्टी आहेत ना, मी ते आधी केलेल्या आहेत. त्यामुळं नापास असताना काही गोष्टी अशा केलेल्या आहेत की त्या काही चुकीच्या गोष्टी पण केलेल्या आहेत. पण नंतर कळत गेलं की ही गोष्ट चुकीची. आईने मला त्या साई सुपर मार्केटमध्ये लावलं हेल्पर म्हणून. 1200 म्हणजे जवळपास 800 पासून 1200 रुपयापर्यंत पगार झाला. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी सेल्समन म्हणून काम करावं. म्हणजे माझी आई बेंटेक्सची ज्वेलरी विकायची. बेंटेक्सची ज्वेलरी म्हणजे दागिन्यातला जो प्रकार असतो, प्रत्येक जसं सोनं आहे, त्या सोन्याच्या खाली तर लोकांना सोनं घेणं परवडत नव्हतं त्यावेळेस. तर त्यावेळेस बेंटेक्स नावाचं एक कन्सेप्ट होतं, त्याच्यामध्ये सोन्यासारखं दिसणारं 1 वर्ष वॉरंटी असणारं एक दागिना मिळायचा. त्याच्यामध्ये भरपूर प्रकार असायचे, पण ते विकायचं होतं. मध्ये आई काय म्हणायची, मी होलसेल आणते, तू विक. मग मी विकायचो, सेल्समन म्हणून बाहेर जायचो, गल्लोगल्ली फिरायचो आणि मग जाऊन सुटकेस घेऊन दाखवायचो. म्हणजे सगळंच पाठ झालं. म्हणजे मला बांगड्या किंवा बिलवर किंवा मग ठुशी म्हणा, जिरामध्ये ठुशी म्हणा, किंवा मग म्हणजे कोल्हापुरी साज म्हणा, चपलाहार म्हणा, हॅकलेट्स म्हणा, पैंजण म्हणा, किंवा मग जोडवे म्हणा, किंवा मग तोडे म्हणा, किंवा मग सगळ्याच बाबतीत नथ मधली मोठी नथ असेल, छोटी नथ असेल, जिरामध्ये ठुशीचे असेल, किंवा मग प्लास्टिक असेल, सगळ्या गोष्टी म्हणजे पाठ झाल्या. म्हणजे अंगठीतले सगळे प्रकार पाठ झाले. आता मला एवढं पण कळते की तुझा जो हात आहे ना, तुझ्या हाताला किती नंबरची बांगडी लागते ती मी सांगतो, तू जरा चेक कर. तुला 2 नंबरचा गाळा चेक होतो, किंवा 2 नाही लागला तर 2-1 किंवा 2-2चा गाळा आहे ना, तुला परफेक्ट बांगडी येणार 100%. म्हणजे एवढं मला पाठ आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते करून बिझनेस करून मला पाठ झालं. मग ते सगळं केलं मग स्वतःच काय करायचं, म्हणजे वेगळ्या चुकीच्या गोष्टीपासून चोऱ्या करण्यापेक्षा किंवा रस्त्यावर काम करण्यापेक्षा सेल्समनची लाईफ जरा बरी वाटली. आणि मग 10वी फेल होत असताना ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये असे बिझनेस केले. आईने करून दिले की तू हे बोंबलत फिरण्यापेक्षा, म्हणजे आपल्या सोलापूरच्या भाषेत बोंबलत फिरण्यापेक्षा काहीतरी कर. म्हणजे चुकीच्या गोष्टी व्हायच्या. आणि सोसायटीत पण मुलांना कोणाला फिरू द्यायचे नाही ना माझ्यासोबत. आणि मग काय, आणि मी एकदम असला ॲरोगंट आणि एकदम असं वेगळं कॅरेक्टर, मूड आणि भारी, म्हणजे मजा करायचो एकदम कॅरेक्टर सोसायटीमध्ये. पण फिरू द्यायचे नाही. म्हणजे ताकीद द्यायची की ते घराच्या पुरावर फिरायचं, ते त्या पुरावर फिरायचं नाही, फिरला की मग ते मग पोरं भेटायची नाही मला, लांबून पडायचे, लांबून पडायचे. म्हणलं काय रे, काय झालं? नाही, माझी आई राहतो, माझ्या वडील राहतो, फिरायला. म्हणलं बरं ठीक आहे, तुला काय दोष देऊन उपयोग आहे. म्हणून मी गप बसायचो. मला ते कसं तर व्हायचं, बाबा माझ्यासोबत पण फिरत नाही, मी नापास आहे म्हणून. मग मी ते एकदम माझ्या डोक्यात असं व्हायचं. मग मला एकदम काय केलं की आता आपल्याला काय बनायचं. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर इथे येतं, काय बनायचं. मग मला ऍक्च्युअल मध्ये मला शेफ बनायचं होतं. अच्छा. का बनायचं होतं, कारण मला खूप असं स्वयंपाक करायला खूप आवडतं अजून पण. मी अजून पण करतो बरं. मला मूड आला तर करतो, असं दररोज वगैरे करत नाही, माझ्या मूडवर आहे. मग मी करतो. पण त्यावेळेस काय झालं, हॉटेल मॅनेजमेंटचं एक कॉलेज होतं आपल्या सोलापुरात, नवीन सुरू झालं होतं 2000 साली, 99-2000 साली ओपनिंग झालं होतं. मग मी 2001ला ऍडमिशन घ्यायलाच गेलो होतो. पण तिथे ऍडमिशन करताना ना सगळी मुलं टाय वगैरे घालून जायची. मला एवढं भारी वाटायचं, बापरे आता टाय मिळणार आपल्याला घालायला. म्हणजे मला काय वाटायचं, टाय घालणं म्हणजे लय भारी असतं, ते लय मोठं असतं. 20 वर्षापूर्वी बघ ना, विचार असायचे की जो माणूस टाय घालतो तो लय भारी असतो. मग जंटलमॅन सगळं हॉटेल मॅनेजमेंट गोष्टी होत्या. पण तिथे गेलो बोंबल्याला इंग्लिशच. मग ज्याच्यापासून लांब पडलो तेच माझ्या जवळ यायला लागलं. मी म्हणणार बापरे, हे नको म्हणलं आपल्याला. आठवडाभर केलं, कळून आलो विषय होता असा. मम्मी म्हणली, अरे तू ते ATD नावाचा कोर्स करून असलं काय करायचं असतं.
चुकीचं म्हणले काय काय मिळणार म्हणले याच्यात? काही सुद्धा मिळत नाही काय करिअर ओरिएंटेड काय आधीच आहे म्हणले मी म्हणलं मी काहीतरी वेगळं करतो आणि चांगलं करतो. नाही तू काहीतरी वेगळं करतो आम्हाला माहिती नाही. त्यापेक्षा तू हे कर शिक्षण होशील. शेवटी ते टिकवायवर तो फॉर्म पडला होता आणि मी एक आठवड्यावर बघितलं त्याला पण ते काही इंटरेस्ट यायचं नाही. शेवटी काहीच नाही. मला एक शब्द आठवतो माझ्या आईचा जे येतंय ते कर, जे येत नाही ना ते करायची गरज नाही. का कारण जे येत नाही ते शिकावं लागतं. जे येतंय ना त्याला पॉलिश करायचं असतं. तो विचार केला आणि मग त्याच्यानंतर एक विरंगुळा असा झाला की मी 12वी नंतर ATD म्हणजे आर्ट टीचर डिप्लोमा ह्या फील्डला ऍडमिशन घेतलं. माझी इच्छा नसतानाही मला इंटरेस्ट त्याच्यात माझा नव्हता. मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस सुरुवात झाली माझी चित्रकलेची. याचा अर्थ असं नाही की त्यात काही मला बघायचं होतं ते पण मला माहित नाहीये. फक्त त्या ऍडमिशन घेतलं आणि मी ATD नावाला सुरुवात केली असं झालं. म्हणजे तुमची दुसरी कला जर बघायची म्हणली तर शेफ होती. तुम्हाला व्हायचं आणि बार्बर पण मला आवडायचं कटिंग वगैरे करायचं. ते काही म्हणजे आता मध्ये मी लॉकडाऊन मध्ये माझ्या पप्पांची कटिंग केली. बघेन लाईफ मध्ये जर जास्त पैसे वगैरे मिळाले तर एक बार्बरचं एक शॉप टाकेल छोटस. होईलच सर नक्की नक्की होईल. विचारावं असं वाटतं जसं तुम्ही म्हणलात की मी 8th फेल तुम्ही झाला होता, 10th झाला होता फेल, 11th सुद्धा तुम्ही मे बी फेल झाला होता. म्हणजे तुम्हाला व्यसन जे तुम्ही म्हणलात की वाईट व्यसन जे होते आता लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असा होतो की हा मुलगा पूर्ण गेलेला आहे त्याचं काही होऊ शकत नाही. तर त्या फील्ड मधून ह्या फील्ड मध्ये तुम्ही कसं आलात आणि ते येण्यासाठी तुम्हाला काय म्हणजे कारण व्यसन हे असं आहे ते लवकर जात नाही जर त्याला सोडायचं असेल तर तुम्हाला ते कसं एक युटर्न आला जिथून तुम्ही ह्या ज्या काय आता पोझिशनला आहात ते कसं आलं? ज्यावेळेस मी 12वी पास झालो आणि ATD नावाचं ऍडमिशन घेतलं त्यावेळेस लाईफ चेंज झाली की बाबा जे मला येतंय ते मी करत गेलो आणि मिळालं. आणि एक कॉलेजची ट्रिप होती मुंबईची ट्रिप होती आणि मुंबईला गेलो होतो आणि आम्हाला कॉलेज दाखवलं JG स्कूल ऑफ आर्ट्स. तर ते भारतातलं नंबर या कॉलेजमध्ये ऍडमिशन आपण घ्यायला. तर बघू म्हटलं कसं घेता येते काय घेता येते. म्हणजे काही एंट्रन्स एक्झाम होते आम्हाला काही माहित नव्हतं. त्यावेळेस आपल्याकडे नेट वगैरे प्रोसेस काही नव्हते, मोबाईल नव्हते, काय नव्हते. आणि इथं आपल्या इथे 7 रस्त्याला एक गरुड बंगल्याच्या वर एक नेट कॅफे होतं फार सुद्धा. आणि तिथं आपण जायचं आणि मग तिथे एक तासाला काहीतरी 40 रुपये का 50 रुपये देऊन काहीतरी नेटवर काहीतरी करायचं आणि असं काहीतरी प्रोसेस होता. आम्हाला तर काही यायचंच नाही. तर मग मी एकदा गेलो आणि विचारलं की असं असं एंट्रन्स एक्झाम असतात रोज JGचे तर ते काय बघता काय असतं काय नाही आमच्या काय असतं लावून बघा असते ते JG स्कूल ऑफ आर्ट्स वगैरे जरा टाईप करून बघा वगैरे. मग त्यावेळेस मग शेवटी त्यांनी बघितलं आणि मग ऑनलाईन फॉर्म भरला आणि एक्झाम आम्ही दिली. आणि त्यावेळेस 2 जण दिलो आम्ही एक्झाम सोलापुरातून. माझा मित्र सतीश पोद्दार आणि मी. आणि असं भारतातून जवळपास 1000 मुलं दिली वेगवेगळ्या सेंटरला. मी कोल्हापूर सेंटरला घेतलं. असे किती सेंटर होते भारतामध्ये सगळीकडे होते. तर हे नॅशनल एक्झाम होतं नॅशनल एक्झाम होतं म्हणजे आणि इंटरनॅशनल बाहेरचे पण मुलं एक्झाम देत होते. तर ते आम्हाला माहित नव्हतं ना प्रकारचे. म्हणजे भारतातलं नंबर 1 कॉलेज ना त्याचा इंटरेस्ट म्हणजे विषय संपलाय. आणि 100 सीट फक्त सीट फक्त 100. मग एक्झाम दिली आणि मग ते काही असं एक्झाम दिल्यानंतर आय डोंट नो खरं खोटं माहित नव्हतं. मी भारतात पहिला आणि मग माझा मित्र दुसरा आला सतीश पोद्दार आणि मग संपलं. मग काय चालायला गेलं पुढे मागं बघितलंच नाही. मी मग ते विषय संपवलं. मग ज्यावेळेस मुंबईत गेलो की मला कळलं की बाबा जन्मभूमी जर का सोलापूर असेल तर कर्मभूमी माझी मुंबई. आणि मी मुंबईला एवढं प्रेम करतो ना आय लाईक मुंबई. खरंच मी सुद्धा जेवढं सोलापूरवर प्रेम करतो तेवढं मी मुंबई. आणि ते तिथून जर्नी सुरू झाली माझी. आणि मी चित्रकारिकेमध्ये आलो आणि चित्रकार म्हणून काम केलं. परत गेलो आणि अजून करतो. म्हणजे असं म्हणता येईल की असं नाही की बाबा फेल झालं म्हणजे तिथंच लाईफ पूर्ण स्टॉप झाली असं म्हणता येत नाही. जर तुमच्या मनामध्ये काय असेल की नाही मला करायचं आहे तर कोणत्याही फील्ड मधून काहीही आपण करू शकतो. फक्त एक जिद्द पाहिजे जी सरांमध्ये होती अर्थातच तुमच्यात होती म्हणून तुम्ही आज ह्या लेवलला आहात. माझा हे एकच क्वेश्चन होता. नेक्स्ट सर आम्ही असे ऐकले की तुम्ही मिमिक्री खूप भारी करताय तर काही 2-3 गुण होते.
नाही, मिमिक्री म्हणजे मी कॉलेज लाईफ मध्ये ज्यावेळेस होतो म्हणजे त्यावेळेस मी एखादा दुसऱ्या पार्ट मध्ये मिमिक्री वगैरे करायचो. पण अशी मिमिक्री नाही की मी हिरोईनची नाही मिमिक्री करायचो. म्हणजे असं आपले लोकल लोक असतात किंवा आजूबाजूला जे काही भोवताली लोक असतात ती कशी बोलतात किंवा ते एकदमच कशी येतात आणि ते एकदमच कशा पद्धतीने बोलतात आणि मग ते एक अलंकारिक नसून ते एक हास्यात्मक वाटतं आपल्याला. पण ते ऍक्च्युअली त्यांची लँग्वेज असते, ते काही चुकीचं नाहीये, तर त्यांचं तेच आहे. पण आपल्याला तर काहीतरी वेगळं वाटतं त्याचं. मग त्याच्यामुळे असं मी आता वाटायचं की आता मी लहान असताना म्हणजे जवळपास एक आवाज यायचा म्हणजे यायचं असं आणि कोणीतरी तुळजापूरून एक भविष्य सांगणारे काही लोक यायचे. म्हणजे असं देवीचं वगैरे गळ्यात वगैरे घालून कवड्याची माळ वगैरे घालून यायचे आणि काहीतरी ते भविष्य वगैरे सांगायचे काहीतरी. आता ते त्यांचं काय असायचं, पहिला थोडस अभ्यास करून यायचे की यांच्या घरात किती माणसं आहेत, त्यांचे थोडस बघतो मी येते आता वर्ष झाले. आम्हाला पण नक्कीच आवडेल बघायला. त्यांचा एक असा एक छोटासा असा आवाज दाबल्यासारखा असतो. तर ते असं बोलताना असं बोलतात की आल्या आल्या घरामध्ये ज्यावेळेस दरवाजात ज्यावेळेस ते उभारतात ना असं म्हणतात, आई तुळजाई तुझ्या दारात उभी आहे, तुमचं लई चांगलं होणार आहे, तुला एक मुलगा आणि 2 मुली आहेत, तुझा नवरा लई कामवाला आहे, बघ तुझं लई मोठं काम होणार आहे, आई तुळजाई तुझ्या दारात आहे, दारात उभारली काय तर कर आई, हे पोरग लई मोठं होणार आहे, या पोराला 2 भावरे आहेत, डोक्यात 2 भावरे आहेत, याला 2 बायका आहेत, हे लहान पोरग काही कामाचं आहे का नाही माहित नाही, पण काहीतरी तुळजापूर मध्ये गेल्यानंतर 2 नारळ फोडली, पेढे वाटली आणि काहीतरी पदरात घातली, तर काहीतरी या पोराचा चांगला माझा एक कटिंग वाला आहे, तू कटिंग करता बाबा, हा किती वेळ झाला, एवढा वेळ किती वाट बघितलो मी, आज थोडं केस कमी कापा बरं का, म्हणजे जास्त मागच्या वेळेस खूपच तुम्ही कापले, थोडं कमी काप, तेवढंच कापतो की मी, थोडा जास्त वाटतंय, तूच असंच बोलतो, कधीच समाधानी नसतो. ठीक आहे, असं एक छोटा आवाज म्हणजे ते पाठ झाले, मला छान वाटतंय. म्हणजे आपल्या सोलापूरमध्ये खूप सारी अशी लोक आहेत की ते करतात का, म्हणजे असं भारी वाटतं. खरंच खूप मस्त वाटतं की फक्त तुमची जी कला आहे ती फक्त पेंटिंग पुरतीच मर्यादित नसून ती ऑलराऊंडरच तुम्ही आहात. आणि माझा एक लास्टचा क्वेश्चन असेल, जे सोलापूरच नाही म्हणणार मी, ऑदर जे काही आता यंगस्टर आहेत किंवा ज्यांना कोणत्या तरी कलेमध्ये आवड आहे किंवा पेंटिंग मध्येच आपण म्हणू शकतो, त्यांना जर तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल किंवा त्यांना काही सांगायचं असेल तर तुम्ही काय मेसेज त्यांना द्यायचा? मला असं वाटतं की आपल्या सोलापूरमध्ये नव्हे तर आपल्या भारत देशामध्ये फार कलाकार लोक खूप आहेत, पण ती स्वतःची कला त्यांना माहित नसते की ती कशी उपजत असते किंवा कसे आपण त्याला आर्ट बाहेर काढलं पाहिजे. प्रत्येक मुलामध्ये एक आर्ट असतं, ते कोणाला कळतं, एक तर स्वतःच्या आई वडिलांना माहित असतं किंवा त्याच्या शिक्षकांना माहित असतं. त्या 2 व्यक्तींपेक्षा कोणाला माहित नसते की त्याला काय येतंय. तर पहिल्यांदा मला असं वाटतं की आई वडिलांनी आपल्या मुलाला काय येतं ते आधी जाणून घेतलं पाहिजे, त्याच्यानंतर शिक्षकांची भेट घेणं फारच गरजेचं. कारण आईनंतरचा जो सगळ्यात महत्वाचा गुरु आहे तो शिक्षक असतो आणि त्याला विचारणं गरजेचं आहे की माझ्या मुलाला काय येतं नेमकं. तर समजा त्या शिक्षकांनी आणि त्या आई वडिलांनी मिळून जर का काहीतरी त्याच्यावर अभ्यास केला तर मला असं वाटतं की फर्स्ट ऑफ ऑल ती मुलं काहीतरी घडू शकतात आणि नंतर कष्ट करत राहणे, फळाची अपेक्षा करायची. जे काही करायचंय तुम्हाला, मला असं वाटतं की तुम्ही करत राहा. तुम्ही जर का त्याची अपेक्षा केलं तर तुम्हाला काहीच मिळणार. काम करत राहणे, फळाची अपेक्षा न करणे हे एकच आहे, हा गीताचा सार आहे मला असं वाटतं. आणि हे सगळ्या जगाला माहिती आहे की बाबा फळाची काम करत राहणं, फळाची अपेक्षा करू नये आणि हॅपी राहणं, एन्जॉय करणं, मजा करायची. जे आणि जीवनात जे लाईफ दिलंय तुम्हाला, थँक्यू मित्रांनो. आणि खूप छान असा इंटरव्ह्यू घेतला माझा, त्याबद्दल मी आभारी आहे. आणि मित्रांनो, यांना या चॅनलला म्हणजे इंटरॅक्शनला सबस्क्राईब करा. मला असं सांगायचं वाटतं की खूप छान असं चॅनल चालू राहील हे आणि खूप माझ्या शुभेच्छा आहेत. थँक्यू. थँक्यू सो मच.